नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भंडाऱ्याच्या उधळणीने केरूर नगरी झाली पिवळी धमक. लाखो भाविकांच्या उपस्थितीत मलकारी सिद्धेश्वर, अरण्य सिद्धेश्वर यात्रा उत्साह संपन्न. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केरूर येथील श्री मलकारी सिद्धेश्वर आणि श्री अरण्य सिद्धेश्वर देवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. 5 दिवस चाललेल्या या सोहळ्याच्या सांगतादिनी भंडाऱ्याची अशी काही उधळण झाली की संपूर्ण परिसर जणू सोन्यासारखा पिवळा दमक झाला होता. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त भंडारा आणि भक्तीचा जल्लोष. हे दृश्य आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील केरूर येथील 5 दिवसांच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी सकाळी निवाळकी आणि भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला. सकाळी ठीक 8 वाजता मलकारी सिद्धेश्वर आणि श्री अरण्य सिद्धेश्वर देवांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे आसमंत भंडाऱ्याने न्हावून निघाला होता. घोषणांच्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात देवांना मानाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. भंडाऱ्याने मागलेल्या भाविकांना ओळखणंही कठीण झालं होतं. यात्रेनिमित्त आयोजित विविध शर्यती आणि स्पर्धांमध्ये दोन्ही राज्यातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवला. गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली असली तरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चिकोडीचे CPI विश्वनाथ चौगुला आणि अंकली पोलीस ठाण्याचे फौजदार नंदेश यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. सोबतच रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. भक्ती, शिस्त आणि उत्सवाचा त्रिवेणी संगम असलेल्या या यात्रेनं यंदाही भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. प्रशासनाचे चोख नियोजन आणि भाविकांच्या अलोट गर्दीमुळे केरूरची ही यात्रा खरोखरच अविस्मरणीय ठरली आहे.